नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आपल्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, राज्यातील अ, अ, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता एकूण 346 पदे नवीन पदे निर्माण करण्याबाबत, त्या अनुषंगाने आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत आणि कोणते कोणते पदं असणार, सॅलरी किती असणार आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो ह्या GRच्या मार्फत. ओके, ही भरती निघालेली आपल्या राज्यातील अंमली पदार्थ विरोधी याच्यासाठी मित्रांनो. या कक्षाकरता ही वॅकन्सी असणार आहे 346 पदांसाठी. तर 346 पदांमध्ये कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अप्लाय करण्यापासून तुम्हाला सांगतो मित्रांनो शेवटी. राज्यातील अंमली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करता एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा GR आलेला आहे. महाराष्ट्र शासन गृह विभागातर्फे हा GR आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट GR असणार आहे 19 मार्च 2025चा मित्रांनो. यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. केंद्र शासनाचे संदर्भातील क्रमांक 1-2 अन्नामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापना करण्याचे निर्देशन दिले आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील संदर्भाधीन क्रमांक 4च्या शासन निर्णयामध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापना करण्यास तत्व आपल्याला मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यास अनुसरून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संदर्भाधीन क्रमांक 3च्या पत्राद्वारामध्ये अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता मनुष्यबळ निर्माण करण्याची व त्याकरिता होणारा अनावर्ती खर्चास मान्यता देण्यात प्रस्तावना शासनास सादर करण्यात आला होता. सदर न्याय प्रस्तावना अनुषंगाने आपल्या पुढील प्रकारे निर्णय घेतलेला आहे. सांगणारे निर्णय काय घेतला ते पण आपण बघून घेणार आहे. शासन निर्णय. महाराष्ट्र राज्य शासन निर्णयामध्ये 31/8/2023च्या द्वारे अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागांच्या महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखालील देखरेखीखालील विरोधी पोलीस महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली स्थापना करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्कमध्ये आपल्याला फोर्स करता आपल्याला परिशिष्टामध्ये नमूद केलेले आहे 310 पदे नियमित पदे असणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये मित्रांनो परिशिष्ट ब मध्ये 36 पदे जी असणार आहे मित्रांनो बाह्यंतरद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे आपली चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. इथं आपल्याला 310 पदे आपल्याला नियमित असणार आहे आणि 36 पदे असलेले कटांच्या पद्धतीवर असणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना विविध पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित केल्यामुळे त्या विभागांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समावेशन व गृह विभागांच्या नव्याने निर्माण होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये शैक्षणिक पात्र पदाची जबाबदारी कर्तव्यानुसार आयोजित करण्याची कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. तसेच याच्या फोर्स करता नवीन पदे निर्माण करण्यात येण्यासाठी मित्रांनो 19,24,18,379 रुपये आपल्याला इथं खर्च येणार आहे मित्रांनो. ते असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, 80 रुपये येणार आहे. त्या खर्चामधून आपल्याला सध्या पुरती त्यांनी 3,12,98,000 इतका निधी त्यांनी मंजूर केलेला आहे मित्रांनो आता खर्च करण्यासाठी. ओके, तिथे येतं आता बघणं पदं कोणते कोणते असणार आहे. तुम्हाला ते बघायचं असेल तर पदं पण दाखवून देतो मित्रांनो. आता हे पदं असणार आहे आपले. आता याचा असणार आहे मित्रांनो 21 मार्च 2025चं सहपत्र परिशिष्टामध्ये नियमित पदे. ओके, याच्यामध्ये पदांची नावं दिलेली आहे, वेतन श्रेणी दिलेली आहे, आवश्यक पदसंख्या दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो विशेष पोलीस महानिरीक्षकासाठी S30 सॅलरी बेस असणार मित्रांनो. 1,64,200 पासून 2,18,200 एवढी सॅलरी असणार. इथं आपल्याला एक पद असणार आहे. पोलीस उपमहानिरीक्षकसाठी मित्रांनो S29 सॅलरी बेस असणार आहे. 1,33,100 ते 2,16,600 एवढी सॅलरी असणार आहे. पोलीस अधीक्षकसाठी मित्रांनो S23 सॅलरी बेस असणार आहे. 67,700 ते आपल्याला 2,08,700 एवढी सॅलरी असेल. 3 पदे असणार आहे. अपर पोलीस अधीक्षकसाठी मित्रांनो S23 सॅलरी बेस असणार आहे यांना पण. त्याच्यामध्ये मित्रांनो 67,300 ते 2,08,700 एवढी सॅलरी असणार आहे यामध्ये पण. पोलीस उपनिरीक्षकसाठी मित्रांनो S20 सॅलरी बेस असणार 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी असणार. त्यात 10 पदे असणार आहे. पोलीस निरीक्षकसाठी मित्रांनो 18 पदे असणार आहे. S18 सॅलरी बेस असणार आहे. 49,100 ते 1,55,000
800 एवढी सॅलरी असेल तर 15 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी मित्रांनो API साठी 15 सॅलरी बेस असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 41,800 ते 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे. इथं 15 पदे असणार आहे मित्रांनो. पोलीस उपनिरीक्षक पेशासाठी मित्रांनो 14 सॅलरी बेस असणार. इथं 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असणार आहे. त्याच्यामध्ये 20 पदे आपल्याला बघण्यात मिळतात मित्रांनो. त्यानंतर 9 नंबरचं जे पद आहे मित्रांनो सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी इथं 10 सॅलरी बेस असणार आहे. त्यांना 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार आहे. त्याच्यामध्ये 35 पदे असणार आहे. पोलीस हवालदारसाठी मित्रांनो 9 सॅलरी बेस असणार आहे. यांना 26,400 पासून 86,000 86,600 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 48 पदे बघण्यात मिळतात मित्रांनो. पोलीस शिपाई करता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 7 पदे असणार टोटल. याच्यामध्ये 21,700 ते 69,100 एवढी सॅलरी असणार आहे. ते 83 पदे असणार आहे. पोलीस चालक हवालदारसाठी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये पोलीस चालक हवालदार पोलीससाठी 9 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 26,400 86,300 एवढी सॅलरी असेल तर 18 पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पोलीस चालक शिपाई करता मित्रांनो 7 सॅलरी बेस असणार. 21,700 ते आपल्याला 69,100 रुपये एवढी सॅलरी असणार तर 32 पदे असणार आहे. त्यानंतर कार्यालय अधीक्षकसाठी मित्रांनो 14 सॅलरी बेस असणार आहे. इथं 14 सॅलरी बेसमध्ये आपल्याला 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी असेल तर 1 पद असणार आहे. प्रमुख लिपिकसाठी मित्रांनो 13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 ते 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. त्यांना 2 पदे असणार याच्यामध्ये. वरिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो वरिष्ठ श्रेणी लिपिकसाठी 60 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये 25,500 ते 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. 11 पदे असणार आहे मित्रांनो. कनिष्ठ श्रेणी लिपिकसाठी मित्रांनो इथे 6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 ते 63,200 एवढी सॅलरी असणार आहे. 7 पदे असणार आहे. उच्च श्रेणी लघुलेखनसाठी 16 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 44,900 ते 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. 2 पदे असणार आहे. आणि निम्न श्रेणी लघुलेखनसाठी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 15 सॅलरी बेस 41,800 ते 1,32,300 एवढी सॅलरी असणार. 3 पदे असणार आहे. 306 पदे जे असणार आहे नियमित स्वरूपाचे असणार आहे. कटांतरी स्वरूपात जे असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ते आपण खाली बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला पदनाम असणारे वेतन श्रेणी असणार आहे. पदसंख्या असणार आहे. फॉरेन्सिक तज्ञ वैज्ञानिकसाठी मित्रांनो 13 सॅलरी बेस असणार आहे. 35,400 ते 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. 3 पदे असणार आहे. विविध अधिकारी करता मित्रांनो 16 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये 44,900 ते 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे. 3 पदे असणार आहे. कार्यालयीन शिपाई करता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 1 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 15,000 ते 47,600 एवढी सॅलरी असणार. 18 पदे असणार आहे. सफाई कामगार 1 सॅलरी बेस असणार आहे. याच्यामध्ये 15,000 ते आपल्याला 37,600 एवढी सॅलरी असणार. 12 पदे असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये 36 पदे असणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. कटांतरी स्वरूपात असणार आहे. पण सॅलरी तुम्हाला इथे बघू शकता नियमाप्रमाणे सॅलरी मित्रांनो. ओके एवढंच असणार आहे. नियमाप्रमाणे चांगली परिस्थिती असणार आहे. इथे एकूण दोघी पदं मिळून मित्रांनो किती पदं सांगितली होती मी 346 पदे निर्माण करण्यात आलेले मित्रांनो. अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे मित्रांनो. जे अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यात येणार आहे मित्रांनो. कारण की मोठी भरती असं नियमित पदे पण आहे आणि आपल्या कटांतरी पदे पण असं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी गृह विभागाच्या वेबसाईटवर ते लवकरच अप्लाय करण्यासाठी वेबसाईट येणार आहे मित्रांनो. तर लवकरच त्याची अप्लाय करण्याची प्रोसेस पण येईलच मित्रांनो. तर मला थोड्या दिवसासाठी वाट बघावं लागेल आणि आपल्या तयारीला लागावं लागणार आहे आपल्याला. आपल्या पोलीस भरतीची तयारी वगैरे लागून जायची जी पण भरती अप्लाय करायचं मित्रांनो. ओके आणि आपल्याला काही शंका वगैरे असेल तर आपण मला टेलिग्रामला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं काही शंका वगैरे निवारणासाठी. ओके चॅनलवर पर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉबवरती व्हिडिओ आपल्यासाठी असे जॉब अपडेटसाठी मित्रांनो आता भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्याला टेलिग्रामची व्हॉट्सअपची जॉईन होऊन जायचं आहे. जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन जॉबवरती घेऊन असतो आपल्यासाठी. असे जॉब अपडेट भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.